नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी मी वेस्टीज कंपनीचं ॲग्री 82 व ॲग्रीह्युमिक हे प्रोडक्ट आपणाला पाट पाण्यातून कशा प्रकारे सोडता येतील हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। आता हे पहा, हा सिंपलचा एक पारदर्शक प्लास्टिकचा जार आहे आणि या जारला या ठिकाणी आपली साधी सलाईनची पाईप, ती पाईप या प्लास्टिकच्या कॅनला खाली एक होल पाडून ॲडजस्ट केलेली आहे आणि या सलाईनच्या पाईप थ्रू पुढे एक बटना थ्रू आपल्याला ज्या प्रकारे ॲडजस्ट करता येईल तेवढ्या प्रमाणात ते ॲडजस्ट करून फक्त दाराच्या खाली हा पाईप ठेवलेला आहे आणि याप्रमाणे मित्रांनो जसं त्याच्यावरती पाणी पडेल त्याप्रमाणे अशा प्रकारे त्या 82 व ह्युमिकचं रूपांतर होऊन फेसाळ रूपी हे औषधांचा वापर ऊस या पिकाला लागवडीनंतर 21 दिवसानंतर व्यवस्थित उगवून आल्यानंतर चालू केलेला आहे। विषय दुसरा आहे, आता आपल्याला हा विचार करावा की हा एवढा मोठा प्रमाणात फेस का येतो आहे, तर साधा विषय आहे, या क्षारांच्यामुळे आपल्या पाण्याची प्रत ही कठीण म्हणजे जड पाणी या प्रकारे होऊन बसलेली आहे आणि ज्यावेळेला आपण 82चा वापर करतो मित्रांनो त्यावेळी सदरचं पाणी, जड पाणी हे एकदम हलकं होतं, क्षारांचं या ठिकाणी सेपरेशन होतं आणि त्याप्रमाणे या पाण्याचा ज्यावेळी पिकांना वापर चालू होतो त्यावेळी मी जास्त सांगणार नाही, पण ऊस या पिकाला तुम्हाला 12व्या ते 13व्या दिवशी या पिकामध्ये जादू पाहायला मिळणार आहे। धन्यवाद।